लातूर जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचं चित्र आहे। औसा तालुक्यामधल्या गोंद्री गावामध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे। हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असा प्राथमिक संशय आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामधलं तापमान हे सातत्याने वाढतंय। दुपारच्या वेळेस अक्षरशः हे तापमान 40-41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतं। यापूर्वी 4 दिवसांच्या आधी औराद शहाजनी या 60 वर्षाच्या शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झालेला होता। तर आता गोंद्री इथल्या बाळाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे। जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे मृतांचा आकडा हा सध्या 2 वरती गेलाय। दरम्यान आरोग्य विभागानं नागरिकांना विनाकारण दुपारच्या कडक उन्हामध्ये घराबाहेर पडू नका, पुरेसं पाणी प्या, हलके आणि सैल कपडे घाला, लहान मुलांची विशेषपणे काळजी घ्या असं आवाहन केलेलं आहे। उन्हामुळे वाटतंय आम्हाला, उन्हामुळे वाटतं। कशाची ती लेकरू उचलून घेतलो आम्ही। असं काबर पडलं, एकदम लेकरू काबर पडलं म्हणून उचललो लेकरू। उचललं, बघितलं, आई आई काय झाले माझ्या लेकराला तोंडाला फेस आलाय आणि कसे झाले माझ्या झटका आला, लेकराला झटका आलाय म्हणून उचल तोंडात हात घाल, पाय चोळ, हात चोळ केलो। वल्ल कपडा करून अंग पुसलो, लेकराचे कपडे काढलो, वल्ल अंग कपडे पुसलो आणि नाटक करून लातूरला गेलो। हो का, इथं महिला बसलेल्या होत्या 4-5। आम्ही मित्राच्या लग्नावरून येताच इथं महिला मंडळ जमा झालेले होते, आमच्या शेजारचेच आहेत। आम्ही आल्या इथं येऊन पाहिलं लेकराला, तर ते टाळाला जीभ चिटकलेली होती। उन्हाचं टेम्परेचर असं की आमचं गाव आहे पूर्ण माळ रानामध्ये, त्याच्यामुळे हे उष्माघाताने झालेला अपघात आहे बाळाचा। आणि आम्ही लागलीच रिक्षा बोलवून हॉस्पिटलला घेऊन गेलो। माशाळकरपाशी गेल्यानंतर त्यांनी सिव्हिलला घेऊन जायला सांगितले। सिव्हिलला गेल्यानंतर ECG झाली। ECG झाल्यानंतर तिथं बाळाचं हृदय काम करत नाही म्हणून साहेबांनी मृत घोषित केलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।